या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा तब्बल 1,40,000 रुपयाचा साठा बेकायदेशीररित्या शेतामध्ये लपवून बाळगल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामधील मुख्य आरोपी दिगंबर बाळासाहेब कोळी, वय वर्ष 38, राहणार मुक्काम पोस्ट सौदाणे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, यास सोलापूर येथील सत्र न्यायाधीश जे मोहिते यांनी जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली आहे। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा साठा बेकायदेशीररित्या शेतामध्ये बाळगल्याप्रकरणी आरोपी नामे दिगंबर बाळासाहेब कोळी या आरोपीला सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे मोहिते साहेब यांनी जामीनवर मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहेत। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की 12 डिसेंबर 2024 रोजी मोहोळ पोलिसांना त्या ठिकाणी मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजी सौंदाणे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील समाधान भीमराव दहिवडे यांच्या शेतामध्ये आरोपी दिगंबर बाळासाहेब कोळी यांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा साठा बाळगल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहोळ पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून आरोपीला मुद्देमालासह त्या ठिकाणी पकडलं होतं। सदर घटनेची माहिती मोहोळ पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी श्री अशोक यमनप्पा इलागेर यांना कळवल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्या ठिकाणी जप्त केलेल्या मुद्देमालाची खातरजमा करून ती पाहणी केली असता तो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूचा साठा असल्याची त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी आरोपीने बेकायदेशीररित्या 1,40,000 रुपयाचा साठा बेकायदेशीररित्या शेतामध्ये बाळगल्याच्या प्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती। त्याप्रमाणे दिगंबर बाळासाहेब कोळी यांच्या विरुद्ध मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 892/2024 भादवी कलम भारतीय न्याय संहिता कलम 223, 274, 275, 123 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती व त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली होती। त्यानंतर आरोपींच्या वतीने मी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये जामीनचा अर्ज सादर केला होता। सदर जामीन अर्जाचा युक्तिवाद करत असताना पोलिसांनी 123 जे नवीन भारतीय न्याय संहिता यांच्या अंतर्गत जे कलम लावलेलं आहे ते लागूच होत नाही, जे जुनं 328 कलम होतं। या आरोपीने कुणालाही सदरची तंबाखू खाण्यासाठी दिलेली नाही किंवा आरोपीकडून तंबाखू घेऊन कोणीही सेवन केलेलं नाही आणि त्याने कुणालाही खाण्यास दिलं नसल्यामुळे, कुणालाही ऑफर केलं नसल्यामुळे कुणालाही विषबाधा झालेली नाहीये। त्यामुळे प्रथमदर्शनी 123 कलम लागूच होत नाही आणि ह्यामध्ये कायद्यामध्ये उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मतामध्ये पण मतांतर आहे। सदरचं प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। त्यामुळे अशा खटल्यामध्ये जाणीवपूर्वक इतर कलमे जामीनपात्र असल्यामुळे केवळ आरोपीला जामीनवर मुक्त होऊ नये म्हणून त्यांना जाणीवपूर्वक तांत्रिकदृष्ट्या कलम 123 हे लावण्यात आलेलं आहे, जे मुळात लागूच होत नाही आणि त्यामुळे आरोपीला खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवलं असल्याचा युक्तिवाद आम्ही केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश जे मोहिते साहेब यांनी आरोपी दिगंबर बाळासाहेब कोळी, वय 38 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट सौदाणे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर याची वैयक्तिक जामीन बंदपत्रावर रक्कम ₹50,000च्या जामीन कदव्यावर तसेच मोहोळ पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केलेला आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर,
शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.